नमस्कार मंडळी. आज आम्ही सगळेजण चाललो होतो एका ठिकाणी. जाता जातात आम्हाला हे पेंडगाव लागलं, जे की माझ्या माहेरपासून खूप जवळ आहे. आम्ही तिथं दर्शन वगैरे घेतलं व तिथं जेवणाची सोय होती. म्हणून मी आणि आंटी म्हटलं आम्ही प्रसाद घेऊ. असंही मला पंक्तीतलं जेवायला खूप आवडतं. ह्या दोघांचं दर्शन होईपर्यंत मी आणि आंटीनी जेवण करून घेतलं. मग ह्या दोघांनी जेवण केलं. जेवण करून हे आले तर बघते तर काय, हे वजन मोजत होते. काय माहिती का मोजत होते, पण खूप हसले. आम्ही गेलो होतो घृष्णेश्वरला. बाहेरची लाईन बघूनच दर्शन झाल्यासारखं वाटलं. बाहेरही तेवढीच गर्दी होती आणि आतही तेवढीच गर्दी होती. मात्र दर्शन खूप छान झाले आणि आसपासचा परिसर, मंदिर बघून खूप छान वाटलं. तिथूनच जवळ असलेल्या वेरूळच्या ठिकाणी आम्ही जाण्याचं ठरवलं. तिथे गेल्याच्या नंतर बघितलं की खूपच गर्दी होती. इथं महाराष्ट्रातून नाही तर जगातून लोक हे काम बघण्यासाठी येतात असं सांगितलं गेलं. आज जातानाही प्रचंड गर्दी होती. आत गेल्याच्या नंतर कळतं की खरी कलाकृती काय असेल. खूप सुंदर सुंदर इथल्या मूर्त्या वगैरे होत्या. आम्ही सगळ्यांनी आतलं सगळं बघितलं. नंतर मी खूप थकले होते, त्याच्यामुळे मी एका ठिकाणी बसले होते. हे महादेवाचं मंदिर आहे, जी की खूप सुंदर, आणि त्या मंदिरामध्ये खूप अंधार आहे. मी थकले म्हणून बसले व तात्या, आंटी आणि ह्या तिघांनी सगळ्या लेण्या बघितल्या. सो असा संपला आजचा दिवस. बाय.